नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। काल कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून उल्हास नदीच्या पुढे जिथे कारवाई करण्यात आली त्याच ठिकाणी सध्या आपण आहोत आणि या संपूर्ण घटनेमध्ये एक वेगळं वळण लागलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ही जागा जी आहे ती 1996 पासूनच कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आरक्षित करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि ही माहिती ऐकल्याच्या नंतर इकडचे जे लोक आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेलेली आहे आणि 2 दिवसात त्यांना संपूर्ण ही जागा जी आहे ती रिकामी करायला सांगितलेली आहे। आपण पाठीमागे जर बघितलं तर यांची बांधकामं आपल्याला पाहायला मिळतात, घरं कशा स्वरूपाची आहेत ते आपण बघू शकतो। या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला गायी पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष हे लोक येथे राहत आहेत आणि अचानक नगरपालिकेच्या माध्यमातून ही जागा जी आहे ती आरक्षित असल्याचं सांगितलं असल्यामुळे यांची फसवणूक जी आहे ती कोणाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे असे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि 2 दिवसात त्यांना ही जागा जी आहे ती रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेले। त्यामुळे हे लोक जे आहेत त्या ठिकाणी घाबरलेले आहेत आणि यांचं घर आपण बघू शकतो, गायी पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये ही वस्ती आपल्याला पाहायला मिळते। भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष आदर्श तायडे हे देखील या ठिकाणी आलेले, ते देखील या सर्व लोकांशी संवाद साधतात। तुम्ही ते लोकांशी संवाद साधतात, त्यांना धीर देण्याचं काम करा, कारण की ही जागा सगळी शासनाच्या माध्यमातून आरक्षित करण्यात आलेली आहे असं समजतं। पहिल्यांदा अमितजी एक गोष्ट सांगितली पाहिजे की या बदलापूर शहरामध्ये राहणारा 18 पगड जातीचा माणूस या ठिकाणी अगदीच उत्तर भारतातून जे बांधव आमच्या या ठिकाणी येऊन राहत आहेत, अनेक वर्ष 30-30, 40-40 वर्ष ते या शहरात राहत आहेत, ते सुद्धा माझेच आहेत, आमचेच आहेत, ही भावना लक्षात ठेवून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करत असते। आज जेव्हा या लोकांवर कारवाई झाली, जेव्हा मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ती न्यूज बघितली, काल आमची आई ज्यांचं पुष्पा नाव आहे त्या आमच्या पुष्पा नावाच्या आई हे आमच्या आजी या ठिकाणी काल ओक्साबोक्शी रडत होत्या, रस्त्यावर पडून लोटांगण घेत आपली प्रॉपर्टी वाचेल याच्यासाठी आटापिटा करत होत्या। परंतु दुर्दैवाने ते चित्र मलाही बघवत नव्हतं, म्हणून मी आज ठरवलं होतं माझे सगळे दौरे संपून मी आज या ठिकाणी येणारच होतो आणि तसं मी या ठिकाणी आलेलो आहे। आज ते न्यूज बघितल्यानंतर माझ्या मनात पहिला विचार हा आला की अशा पद्धतीने जी कारवाई सुरू आहे ती कारवाईची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे आणि बऱ्याचपैकी ती नागरिकांना माहिती नाही, त्यामुळे नागरिकांच्या मनात सुद्धा या ठिकाणी अशी शंका आहे की ही कारवाई नगरपालिका करते की काय, ही कारवाई भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बसलेली बॉडी करायला सांगते की काय, अशा काही अफवा, अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी लोकांमध्ये पेरतायत आणि आमच्या या भोळ्या भाबड्या लोकांना ते भडकवण्याचं काम करतायत। म्हणून या फील्डवर येऊन या ठिकाणी लोकांशी संवाद साधणं, त्यांना सत्यस्थिती सांगणं आणि खरी परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून देत त्यांना पुढच्या गोष्टींचं मार्गदर्शन करणं हे या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। आज तुम्ही बघितलं असेल ही जी जागा या ठिकाणी आहे, ज्या जागेवर यांनी पक्के मकानं बांधलेले आहेत, अनेक लोकांचे गॅरेज आहेत, अनेक काही हॉटेल आहेत, काही ठिकाणी गाड्या आहेत, हे सगळ्या ज्या प्रॉपर्टी या ठिकाणी बनवल्या गेल्या ह्या 2017 ते 18च्या दरम्यान बनवल्या गेल्या आणि तुम्हाला एक वस्तुस्थिती अशी सांगितली जी माहिती माझ्यापर्यंत आली की 1996ला ही जागा आरक्षित झाली नगर परिषदेच्या माध्यमातून। मग 1996ला जर ही जागा आरक्षित झाली तर 2017-18ला ज्या माणसाच्या नावाने जागा होती, ज्याला नगरपालिकेने त्या ठिकाणी ती जागा हस्तांतरित करताना मोबदला दिला, त्या माणसांनी ही कोणतीही कल्पना या लोकांना न देता परस्पर ही जागा यांना विकली आणि त्यामध्ये या लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघितलं असेल 1996ला जर ही जागा आरक्षित झाली असेल तर मग 2017-18ला जेव्हा ही भोळी भाबडी माणसं आमची उत्तर भारतीय बंधू आणि भगिनी या ठिकाणी आपल्या व्यवसायासाठी आले असतील किंवा नानाविध प्रकारच्या कारणांसाठी आले असतील, त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्याची गरज नव्हती। ज्या व्यक्तीने ही अशी फसवणूक त्यांची केली त्याच्या विरोधात आम्ही येणाऱ्या काळात कठोर कारवाई करणार आहोत। आदर्श सर, तुम्ही माहिती द्या, परंतु हे रजिस्ट्रेशनचे जे पेपर हे सगळे आपण जर पाहिलं सहकारी मंत्र्यांना विनंती करून दाखवा, हे संपूर्ण रजिस्ट्रेशनचे पेपर आहेत आणि रजिस्ट्रेशनच्या पेपरमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, लाखो रुपयांचं रजिस्ट्रेशन केलं, त्याच्या कुठेतरी एक स्टॅम्प असणं गरजेचं होतं की या लोकांनाही कळलं असतं की ही जागा आरक्षित झालेली आहे। हो, नाही आता कसं आहे माहिती आहे का, आता बघा हे जे तुम्ही पेपर मला दाखवतायत या पेपरमध्ये या पेपरमध्ये परिस्थिती अशी झाली की जेव्हा यांनी रजिस्ट्रेशन केलं तेव्हा रजिस्ट्रेशन मुळात हे रजिस्ट्रेशनच इनव्हॅलिड आहे। त्याचं कारण काय की ज्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं गेलं, ज्या पद्धतीने यांना जागा विकली गेली, हे सगळं संशयास्पद आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय। आता 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो ती तुम्ही समजून घ्या, सगळ्या बदलापूरकरांना पण ही गोष्ट समजेल। पहिली गोष्ट, 1996ला ही जागा नगरपालिकेने हस्तांतरित करून या ठिकाणी आरक्षित केली, बरोबर। ज्या जागेचा मालक असेल त्याला 100% मोबदला देऊन ही जागा हस्तांतरित करण्यात आली। आता या जागेचा मालक कोण झाला? नगरपालिका झाली। आता नगरपालिकेच्या अनेक अशा जागा आहेत ज्या ठिकाणी अनेक पद्धतीचं अतिक्रमण झालेलं आहे, पण आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सध्या काही विकास कामं आपल्याला करायची नव्हती म्हणून किंवा
काही गोष्टी असतील त्या दृष्टीने नगरपालिकेने कदाचित कानाडोळा केला असेल, पण म्हणून ती जागेवर त्यांनी अतिक्रमण करावे बरोबर आहे नाही. दुसरी गोष्ट आपण काय समजून घेतली पाहिजे, ही जागा जर नगरपालिकेची असेल तर परस्पर या लोकांना जेव्हा ही जागा विकली जात होती तेव्हा या लोकांनी सुद्धा याची विचारपूस केली पाहिजे होती, पण हे त्या लोकांना समजलं नाही. त्यांना या गोष्टी, इकडचे कायदे, इकडच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसल्यामुळे, त्यांच्या ज्ञानाचा अभाव असल्यामुळे यांची लाखो रुपयांची या ठिकाणी त्यांनी फसवणूक केली. नगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा यांना स्वतःची मालकीची म्हणून विकली गेली, लाखो रुपयांचा गंडा यांना घातला गेला. हीच परिस्थिती आहे. आणि मी तुम्हाला ते सांगतो की हे रजिस्ट्रेशन झालं, हे रजिस्ट्रेशन करताना यांनी या जागेचा सर्च रिपोर्ट काढायला पाहिजे होता. या ठिकाणी नेमकी जागा कोणाच्या प्रॉपर्टी, कोणाच्या मालकीची याची माहिती घेतली पाहिजे होती. आणि तसेच ही जागा जेव्हा घेतली तेव्हा या ठिकाणी घरं बांधली. आता तुम्ही बघितलं घर पक्क आहे, सगळी घरं पक्की बांधलेली, तिकडे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये घरं बांधलेले, वरती स्लॅब आहे, म्हणजे चांगली मकाने या ठिकाणी बांधलेली आहेत. आता ही सगळी घरं उभारताना बांधकाम परवानगी नगरपालिकेची घेणं आवश्यक आहे. जर या लोकांनी बांधकाम परवानगी घेतली असती तर त्यांना ती गोष्ट समजली असती की नाही, ही जागा तर नगरपालिकेची आहे, मग ज्याने आपल्याला ही जागा विकली ही तर त्याने आपल्याला फ्रॉड करून विकली, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली असती. दुर्दैवाने असं झालं, या नागरिकांना यांच्या ज्ञानाचा अभाव घेऊन यांचे, आता तुम्ही बघितलं हिंदी भाषिक लोक आहेत, त्यांना मराठी चांगल्या पद्धतीने समजत नाही किंवा इतर भाषा काही गोष्टींचा अभाव आहे, त्यामुळे ह्या लोकांची फसवणूक करण्यात आली. लाखो रुपयांना या लोकांना गंडा घातला झाला. आणि आज ती परिस्थिती तुम्ही बघितली असेल. नगरपालिकेच्या जागेवर नगरपालिकेने कारवाई केली, पण यांना असं वाटतं माझ्या जागेवर कारवाई केली. तर मी तुमच्या माध्यमातून यांना सुद्धा सांगितलेलं आहे की ही जागा नगरपालिकेची आहे, नगरपालिकेने स्वतःच्या जागेवर झालेलं अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई केली, तुम्हाला हटवण्यासाठी नाही. तुमच्या हक्काची जी जागा तुम्ही म्हणताय, ही जागा तुमच्या किंवा ज्यांनी तुम्हाला विकली त्याच्या, या दोघांच्याही मालकीची नसून ही नगरपालिकेची जागा आहे. त्यामुळे दोषी व्यक्ती आहे ज्यांनी या लोकांना सगळ्यांना फसवलं, त्याच्यावरती कारवाई होण्यासाठी आपली काय मागणी असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता खरं तर 2 दिवसाचं अल्टिमेटम यांना देण्यात आलेलं आहे. एवढं अनेक वर्ष जातात घर उभं करण्यासाठी, अनेकांचं स्वप्न असतं घर असावं. यांना कुठल्या प्रकारचा दिलासा नगरपालिकेच्या माध्यमातून दिला जाणार आहे? नाही, 100% मी आदरणीय मुख्याधिकारी मारुतीजी गायकवाड साहेब असतील, आमच्या नगराध्यक्षा आदरणीय रुचिताजी घोरपडे, आमचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब, या तिघांशी निश्चितपणे चर्चा करणार आहे. मी स्वतः आणि आमचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही आदरणीय मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र देणार आहोत. उद्या 1 वाजताची आमची त्यांची भेटीची वेळ सुद्धा ठरलेली आहे. त्या भेटीमध्ये किंवा पत्र देताना आम्ही त्यांना स्पष्ट मागणी करणार आहोत की सर, मानवतेच्या आणि दयेच्या भावनेतून या लोकांना 2 दिवसाची आपण जी मुदत दिली ती 8 ते 10 दिवसाची करण्यात यावी, जेणेकरून त्यांना सुद्धा वेळ मिळेल सावरायला असेल किंवा त्यांच्या काही वस्तू असतील त्यांचं नुकसान होणार नाही यासाठी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ह्या लोकांना आपण बेघर करावं अशी आमची किंवा प्रशासनाची इच्छा नाही. त्यामुळे जेव्हा ही जागेवर कारवाई होईल किंवा उद्या जे काही याच्याबद्दलचं धोरण असेल तेव्हा या लोकांना बीएसयूपीच्या म्हाडाच्या घरामध्ये, सोनिवलीच्या त्या ठिकाणी टेम्पररी म्हणून वास्तव्य देण्याचं आमचं प्राधान्य असेल. आणि मी आदरणीय मुख्याधिकाऱ्यांशी त्या संदर्भात बोललेलो आहे. त्यांनी सुद्धा मान्य केलं की समजा इकडे जर कारवाई झाली तर या लोकांचा कुठेही, म्हणजे बघा, आज नगरपालिका या गोष्टीची काळजी घेते. मला आनंद वाटतो की आदरणीय मुख्याधिकारी साहेब हे कर्तव्यदक्ष आहेत, पण जनतेची भावना जाणून घेणारे अधिकारी आहेत. त्यांनी सांगितलं कारवाई होत असताना जर या लोकांवर असं कुठे उपासमारीची किंवा बाहेर राहण्याची वेळ आली तर आम्ही सहन नाही करणार. आम्ही त्यांना आमच्या मालकीच्या असणाऱ्या बीएसयूपीच्या घरांमध्ये टेम्पररी पद्धतीने वास्तव्याची त्या ठिकाणी हमी देऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांना कशा पद्धतीने शासनाच्या बीएसयूपी योजना असतील किंवा इतर योजना असतील त्या पद्धतीने स्वतःच्या मालकीची घरं देता येतील याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. आदरणीय मुख्याधिकारी, आदरणीय नगराध्यक्ष यांच्याशी बोलणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी कारवाई होत असताना ज्यांनी या लोकांना फसवलं, ज्यांनी या लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला, त्याला आम्ही सोडणार नाही. कशा प्रकारची त्याच्यावरती कठोर शासन करण्यासाठी आपली मागणी असणार आहे, कारण की एवढा लोकांचा विश्वास जो आहे तो त्या माणसाने विश्वासघात केलेला आहे. आणि कुठेतरी या लोकांना जे आपल्या घरापासून बेघर व्हावं लागतं की काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा झालेला आहे. टांगती तलवार सगळ्यांच्या घरांवरती, जागेवरती आहे. तुम्ही बघितलं असेल बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आम्ही छत्रपतींच्या विचारावर चालणारी आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शासन करणारी माणसं आहोत. तुम्हाला मी शब्द देतो, महाराज बाजूलाच आहेत, त्यांच्या साक्षीने शब्द देतो, ज्यांनी या माझ्या सर्व उत्तर भारतीय बांधवांना फसवलं असेल त्याला आम्ही सोडणार नाही. आता मी इकडनं पोलीस स्टेशनलाच चाललोय, त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होऊन चालणार नाही. त्याला या ठिकाणी आणून त्याला अटक करून या लोकांना त्यांनी जे फसवणूक केली त्याचा मोबदला यांना परत दिला पाहिजे. यासाठी आम्हाला वाटेल न्यायालयाची लढाई लढली पाहिजे, तर आम्ही न्यायालयात लढू. आम्हाला वाटलं पोलीस स्टेशनच्या स्तरावर गुन्हा दाखल करून जर तो मानत असेल आम्ही तिथे जाऊन त्याच्याशी चर्चा करू, पण कदापि या प्रकरणात त्याला माफ केलं जाणार नाही. हे माझे सर्व बांधव आहेत आणि या सगळ्यांची जबाबदारी मी घेतो. पण एक लक्षात ठेवा, ही कारवाई सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार चालू आहे. ही कारवाई तुमच्या, आमच्या किंवा नगर परिषदेच्या अंडरमध्ये सुरू नाहीये. त्यामुळे जे काही आता या ठिकाणी नुकसान होणार आहे याला सर्वस्वी तो व्यक्ती जबाबदार आहे. ही जागा नगरपालिकेचीच आहे. नगरपालिकेच्या जागेवर कारवाई करणार आहे, यांच्या जागेवर नाही.
त्यामुळे मी यांना सुद्धा ती सांगितलं, कारण सत्य सांगितलं पाहिजे लोकांना. नाही तर या लोकांना फक्त मी गोडगोड बोललो, यांच्याशी त्यांना गोडगोड सांगितलं तर त्यांना ते असं वाटेल की 2 मिनिटांसाठी आपल्या बाजूने बोलतो, पण त्यांना सत्यस्थिती सांगणं गरजेची होती. मी त्यांना समजून सांगितली, ती लोक मान्य झालेले आहेत. हा प्रश्न हा आता मिटलाय. जेव्हा या ठिकाणी कारवाई होईल किंवा काही उद्याची परिस्थिती असेल त्यावेळेस या लोकांची योग्य ती राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था आम्ही करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यांनी या माझ्या बांधवांना फसवलं त्याला आम्ही सोडणार नाही. सर जगह इतने सालों से आप इधर रह रहे, अचानक ये जगह नगर पालिका ने बताया है, आदर्श सर इधर आए, आपको कुछ बताया उन्होंने, क्या बोले? ये तोड़ने के लिए जो ये नगर पालिका का साहब लोग था तो डायरेक्ट उन्होंने बताया कि आपको हम तोड़ने के आज तोड़ देंगे साहब. हम बोला कि कैसा आप तोड़ोगे साहब, आप सीओ साहब से बात कराइए, इसके बाद देखते हैं, हम तुरंत नहीं खाली कर सकते हैं. इसके बाद सीओ साहब आए, सीओ साहब ने हमारी बात सुना, बोला ठीक है आप लोग को हम मुद्दे देते हैं 4 दिन का, इसके बाद अपना जो है रूम खाली करके आपको एडजस्ट करते हैं. सीओ साहब ने फिर बात किया, माड़ा का जो साहब को बुलाया, उधर हमको जाके दिखाया, बोला कि हम आपको टेम्परेरी कर रहे हैं, टेम्परेरी. लेकिन हमको क्या बोलते हैं साहब, अभी हमको यही निर्णय है कि हमको देने के लिए टेम्परेरी जगह नहीं है ना. 2-4 दिन के बाद फिर हम 10 दिन के बाद आप बोलोगे कि दूसरी जगह करो, दूसरे जगह शिफ्ट कर रहे हैं कि उसको हमको कंपलसरी हमको देंगे, क्या करेंगे ये हमको जानकारी होनी चाहिए. साहब ने कल का अपॉइंटमेंट जो दिया है 1 बजे का बताया हम लोग ने, साहब मिलने के लिए बोला है, हम जाएंगे. फिर इसके बाद जो साहब ने उधर ऊपर बताया, उन्होंने बताया कि टीडीआर की जगह और रूम का आपको टेम्परेरी इसमें हम देंगे. आपको मालूम था ये जगह गवर्नमेंट की है कि शासन? नहीं, हम जिसमें हम लोग ने रजिस्ट्री कराया कभी भी हमें जानकारी नहीं, किसी को भी जानकारी नहीं हुई. वो तो ऊपर जाने के बाद, नगर पालिका में जाने के बाद साहब से इंक्वायरी हुई, साहब ने बताया 1996 का जो है आपका रिजर्वेशन है. आता तुम्ही बघितलं असेल, आता राहिला विषय गायींचा विषय इथे आहे, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आम्ही गायीला आई म्हणणारी माणसं आहोत. जेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीने कोणतीही कारवाई, तुम्ही बघितलं असेल, आपण शिरगावात सुद्धा एका तबेल्याला भेट दिली होती. या गायींवर कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाही, ही आमची आई आहे. त्यासाठी गायींच्या राहण्याची त्यांची स्वतः सोय मी स्वतःच करणार आहे. आणि मी या नागरिकांना सुद्धा तुमच्या माध्यमातून आणि इतर ठिकाणी ज्या ठिकाणी कारवाई चालू आहे अशा पद्धतीने त्यांना सुद्धा एक विनंती करतो की आपलं शहर हे विद्रूप झालं नाही पाहिजे. आपलं शहर आपल्याला सुशोभित करायचं आहे. आपलं शहर या ठिकाणी आपल्याला विकसित करायचं आहे. आणि हा विकास होत असताना कोणावर अन्याय होणार नाही. तुमच्यासारखी जी माणसं या ठिकाणी राहायला येतात ती भोळी बाबडी असतात, त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन काही लोक यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही टायटल टाकताना त्यात टाकलं की नगर परिषदेने 1996ला ही जागा आरक्षित केली. एका माणसाने काय केलं, ती जागा ज्याची पूर्वी होती त्यांनी ती नगरपालिकेची आहे असं यांना न सांगता माझी जागा आहे अशी, असं न सांगता यांना ती जागा विकली. त्यांना ती जागा विकली आणि जागा विकल्यानंतर आज काय परिस्थिती आली. त्यामुळे माझे तमाम नागरिकांना बदलापूरकरांना एक सांगणं आहे, कोणती जागा घ्या, ती जागेचा सर्च रिपोर्ट काढा, ती जागा कोणाची आहे याची माहिती घ्या, नगरपालिकेतून त्या जागेची इन्क्वायरी करा, ती कोणाच्या शासकीय मालकीची तर नाही याची खात्री करा, तरच ती जागा घ्या. नाहीतर ह्या नागरिकांसाठी लाखो रुपयांची आपली सुद्धा फसवणूक होते. आणि मी तुम्हाला या निमित्ताने पुन्हा एकदा आश्वस्त करतो या सर्वांना की तुमच्यावर अन्याय होणार नाही. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आप दोपहर को गए थे, मैडम जी से मिले, उन्होंने क्या बताया? मैडम जी यही बोली कि तुम लोग को खाली करना पड़ेगा, महाड़ा में हम लोग देंगे लेकिन 10 दिन 15 दिन 1 महीने के लिए देंगे, वो भी खाली करना पड़ेगा. ये जगह जो है ना रिजर्वेशन है, रजिस्ट्री करते समय तुम लोग को आपके पास फंसाया गया. रजिस्ट्रेशन का पेपर है, जब आपने रजिस्ट्रेशन किया था आपने कुछ नहीं रजिस्ट्रेशन का पेपर है, वो 0 है. आपने तब पूछा नहीं था कि ये जगह किसका है, क्या आपने अरे inquiry नहीं सब किया? पूछा था भाई, उस समय वकील भी नहीं, क्या नाम है वकील का, ले लो, कुछ भी उसको भी पेपर ले जाकर दिखाए थे. वो भी बोला था कि नहीं जगह सही है, अच्छा है. अब फंसा कर ही अब क्या करेंगे, गाय का हत्या ही कराएंगे लोग. वो हम लोग पेपर लेके गए जगह इस जगह का, हम तो लोग वकील उधर बोला फंसे ये हैं, जगह बताइए। सही नहीं है, ये मत लो, हाँ, ये जगह बोला अच्छी है, इसको ले लो. तो हम लोग कैसे क्या करें? कोई नहीं बताया, हम लोगों को धोखाधड़ी किया. कोई नहीं बताया कि ये रिजर्वेशन है, ये है वो है. और रिजर्वेशन सर कितना साल चलता है कि जिंदगी भर एक जगह रिजर्वेशन लग जाता तो हटता नहीं है. 15 साल का ही नियम रहता है, नियम से 15 साल का रहता है, वो हट जाता है. फिर ग्रीन बना देते हैं, फिर आर जोन कर देते हैं. बाकी तो यहाँ लगाए हैं तो लगाए हैं, ठीक है. बाकी तो हम लोगों को मौजा मिलना चाहिए. 30 वर्ष झाले यार ना. 30 साल या 25 साल नहीं कुछ कार्रवाई होता तो उसको अभी हटना चाहिए. आता त्यांनी जी गोष्ट सांगितली अमित,
मी त्यांना सुद्धा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काही गोष्टी उद्याच्या मिटिंगमध्ये क्लिअर होतील. आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की या ठिकाणी जेव्हा जागा एखादी आरक्षित असते तेव्हा ती जागा विकत घेणाऱ्याची या ठिकाणी कशी चूक होती ती मला सांगतो. परत एक तोच मुद्दा आहे की जगा म्हणजे जी जागा आहे ती जागा यांनी ज्याच्याकडून विकत घेतली ती जागा ऑलरेडी 1996ला नगरपालिकेने हस्तांतरित करून आरक्षित केली. त्यानंतर 2017ला ही माणसे या ठिकाणी आली. 2017ला ही माणसे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट यांना सांगणं गरजेची होती की ही जागा आरक्षित आहे. पण त्यांनी यांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नाही, कोणत्याही पद्धतीची माहिती दिली नाही. यांच्याकडून लाखो रुपये उकळले आणि आज करोडो रुपयाची अशी उलाढाल करून तो या ठिकाणून फरार झालेला आहे. आज हे नागरिक खऱ्या अर्थाने रस्त्यावर आले असं म्हणायला लागेल, पण आम्ही तुम्हाला सांगतो यांना आम्ही रस्त्यावर येऊ देणार नाही. टेम्पररी पद्धतीने BSUP मध्ये आणि त्याच्यानंतर यांना कशा पद्धतीने आपल्याला पुढचा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बाकी तुमच्या माध्यमातून सांगतो की नगरपालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू नाही. आमच्या नगराध्यक्षांचा, भारतीय जनता पार्टीचा, आमचा कोणाचा, मुख्याधिकाऱ्यांचा या कारवाईशी काही मात्र संबंध नाही. ही कारवाई सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार सुरू आहे. त्यामुळे सन्माननीय हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन या ठिकाणी आम्हाला करणं किंवा नगरपालिकेला करणं, आपण सर्वांना करणं अगत्याचं आहे. यातून आता कसा मार्ग काढता येईल याचं रणनीती आम्ही उद्या ठरवणार आहोत. नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचे आदर्श तायड्यांच्या सोबत संवाद साधलेला आहे. ही घरं आपण बघू शकतो. माझं सहकार्य म्हणतात मी त्याला विनंती करत, ही घरं आपण बघू शकतो कशा स्वरूपाची ही घरं आहेत आपल्याला पाहायला मिळतात. सोबत इथे गायी आपल्याला पाहायला मिळतात आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आरक्षण असल्याचं सांगितल्यामुळे नक्कीच या लोकांच्या पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे आणि 2 दिवसात त्यांना संपूर्ण ही जागा जी आहे ती रिकामी करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. नगरपालिका जरी म्हणत असली की आम्ही तुमची तात्पुरत्या स्वरूपात जी आहे ती राहण्याची सोय करू, परंतु या सर्वांचा आता वास्तव्याचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. यांना कुणी फसवलं आणि ही जागा त्यांना विकताना त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं, त्यांना ही सांगणं गरजेचं होतं. परंतु आपण जर पाहिलं तर लाखो रुपयांचा गंडा जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी या लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. उद्या दुपारी 1 वाजता मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासोबत या सर्वांची बैठक होणार आहे. या बैठकीमधून ठरणार आहे. परंतु आता या लोकांवरती आपण जर पाहिलं तर घर सोडण्याची जी आहे ती परिस्थिती उद्भवल्यामुळे सर्वांमध्ये एक चिंतेचं, भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. बदलापूर शहरात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइसला फॉलो करा.